तिकीट आणि थोडंफार भावानं वेपर आणि चिप्स घेऊन कने एक नंबरला हित असं कने बस येते बघा आपल्याला घेण्यासाठी. ह्या बसच्या आतमध्ये बसायला लागते आपल्याला. बसच्या बाहेर थांबून कने हिने आपल्याला नावं पुकारून आतमध्ये बोलवून घेतात बघा. ह्या साईडला 2 सीट आणि ह्या साईडला 2-2 सीट असतात बघा. इथं तुम्हाला पहिल्यांदा सूचना देत्या काय काय दाखवणार आहे काय नाही ते, आणि गाडी आपली प्रवासाला सुरू होत्या. एक नंबरला म्हणजे कने आम्हाला बघायला मिळालं मराठी बिग बॉस. ही फिल्म सिटी असल्यामुळे कने इथं शेड होतो बघा. प्रत्येक पिक्चराचं इथं कने भावना सेटअप आहे. त्याच्या जरा पुढे आला कने इथं तुम्हाला हिंदी बिग बॉसचं पण शेड दिसते. ही व्हॅन भावना सलमान खानची तयारीसाठी आहे बघा. तारक मेहता मधला पाऊस पडत्याला शूट ह्या रोडला शूट झालता बघा. फिल्म सिटी असल्यामुळे कने इथं तुम्हाला कॅमेराचं पण सेटअप इकडे तिकडे बघायला मिळतात. हे तुम्हाला घर दिसलं की नाही भावना बागबा पिक्चर मध्ये कने म्हणजे अमिताभ बच्चन यूज झालेलं घर आहे बघा. हेच घर कने अजय देवगणच्या सिंगम पिक्चर मध्ये कने कूल केलं बघा. या घराला ही जागा रिअल असल्यामुळे कने आम्हाला इथं बस थांबून कने इथं आतनं सगळं बघायला दिलतीत बघा. कसलं दिसाले बघा घर. म्हणजे दुसरा पिक्चर शूट करायचं असलं की नाही जे कलर वगैरे तर नाही की नाही ते चेंज केला का नाही आणि परत दुसरं शूटिंग साठी हे घर तयार असते बघा. आता इथनं जे मी तुम्हाला मंदिर दाखवणार आहे की नाही त्या मंदिर मध्ये की नाही प्रत्येक पिक्चरांचं शूट झालं भावना. शाहरुख खानचं पण तिथंच शूट झालं बघा. भारतामध्ये पहिल्यांदा एक मंदिर बघितलं आजच्याला तुम्ही की त्याच्या आतमध्ये देवच नाही. कारण की भावानो मंदिर बनवलंय की नाही हे शूटिंग साठी बनवलेत बघा. ज्या पिक्चरची शूटिंग करायची असेल की नाही त्या पिक्चर मध्ये जे देव ठेवायचं आहे की नाही ते इथं ठेवतात आणि शूट कम्प्लीट करून घेतात बघा. हे मंदिर 100% मधल्या 50% पिक्चर मध्ये शूट झाले. इथनं पुढे आला का नाही भावानो इथंच झालं तर माहिती काय संजू बाबाचं शूट जेल मधनं बाहेर येतं आणि थोड्याफार पिक्चर मध्ये इथंच शूट करतात बघा जेलचं. ही तुम्हाला बिल्डिंग दिसला की नाही ह्या बिल्डिंगच्या खालीच कपिल शर्माचा शो शूट होतोय बघा.